नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून यादव आणि भूषण यांच्यासह चौघांची हकालपट्टी, बैठकीत मोठा गदारोळ. कार्यकारिणीच्या बैठकीत लोकशाहीची हत्या झाल्याचा पदच्युत नेत्यांचा आरोप, मेधा पाटकरांचाही राजीनामा. भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह IRNSSचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण. रामनवमीनिमित्त देशभरात रामजन्मोत्सव साजरा, शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक क्रमवारीत अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालची इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उद्या ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आमने सामने. आणि आता सविस्तर वृत्त. आम आदमी पक्षाची महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची आजची बैठक वादळी ठरली. पक्षाचे नेते प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी बैठकीनंतर केला. आमच्या समर्थकांना बैठकीत मारहाण झाली असून ही बैठकच बनाव असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला. बैठकीत खोटं मतदान झालं असून या दरम्यान झालेल्या मारहाणीत आमचे अनेक समर्थक जखमी झाल्याचं यादव म्हणाले. तत्पूर्वी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत सहभागी होण्यासाठी मज्जाव केल्याचा आरोप करत योगेंद्र यादव यांनी बाहेर धरणं आंदोलन केलं. मात्र बैठकीत कोणालाही मारहाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग यांनी दिलं. भूषण आणि यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याच्या बाजूनं 247 मतं तर विरोधात 8 मतं पडल्याचंही पक्षानं स्पष्ट केलं. दरम्यान राष्ट्रीय कार्यकारिणीतून केलेली हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा दावा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केला. या विरोधात न्यायालयात जाण्याचे संकेतही त्यांनी दिले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हुकुमशाही मार्गातून कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भूषण यांनी केला. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून यादव आणि भूषण यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी वाढली होती. या दोघांना कार्यकारिणीतून काढलं नाही तर राजीनामा देऊ असा इशारा पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर आपच्या बैठकीतला गोंधळ दुर्दैवी असून आता पक्षामध्ये राहण्यात स्वारस्य उरलेलं नाही अशी निराशा व्यक्त करत आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपनं मिळवलेली संधी अपरिपक्व राजकारण करून गमावू नये असे सूचक उद्गार वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज काढले. दिल्लीच्या जनतेनं विश्वासानं सत्ता दिल्यानंतर आपनं आता जनतेच्या अपेक्षा आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत असंही ते म्हणाले. भारताच्या आर्थिक विकास कार्यक्रमाला फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांचा पाठिंबा मिळवून देशात रोजगार निर्मिती करणं हा आपल्या परदेश दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. येत्या 9 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान पंतप्रधान या देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारताला उत्पादनांचं केंद्र म्हणून जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न करू असं पंतप्रधान म्हणाले. उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी देशात गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्त्रोत वाढवायची गरज आहे. या दौऱ्यातून आपला तोच प्रयत्न राहील असंही पंतप्रधान म्हणाले. कॅनडा दौऱ्यादरम्यान नागरी अणु सहकार्य करार पुढे नेण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. संपूर्ण देशी बनावटीचा भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह IRNSS-1D याचं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. संध्याकाळी 5:19 हा उपग्रह अवकाशात झेपावला. एकूण 7 उपग्रहांच्या मालिकेतला हा चौथा उपग्रह आहे. इतर 3 उपग्रह याच वर्षी अवकाशात सोडले जातील अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. या यशस्वी प्रक्षेपणाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी. भगवान विष्णूचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीराम जन्म सोहळा आज दुपारी 12 वाजता देशभरातल्या देवळात साजरा करण्यात आला. विविध देवळांमध्ये विशेष पूजा अर्चेचं आयोजन केलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातही विविध ठिकाणी आज रामनवमी उत्सव झाला, त्याचा हा वृत्तांत। राज्यात आज सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। नगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथल्या राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये राम मंदिरामध्ये सकाळपासूनच जय श्रीरामाच्या घोषानं परिसर दुमदुमून गेला। पंचवटीतल्या प्राचीन काळाराम मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी आबालवृद्धांची रीघ लागली होती। पुणे इथल्या आकाशवाणी केंद्रावरून रामनवमीच्या मुहूर्तावर 1953 साली प्रसारित झालेल्या गीत रामायणाच्या हीरक महोत्सवानिमित्त आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या वतीनं आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली। इथल्या ऐतिहासिक पुरातन मठात आणि मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले। कोल्हापूर जिल्ह्यात रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला। अनेक ठिकाणी पालखी सोहळ्याचं तसंच श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण आणि रामजन्म कथा निरूपण झालं। नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री पोद्दारेश्वर मंदिरातून श्री रामनवमी शोभायात्रेची सुरुवात झाली। या शोभायात्रेचं हे 49वं वर्ष आहे। यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नागपूर जवळच्या रामटेक इथल्या राम मंदिरातही गुलाल उधळून श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यात श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला। ढोल ताशाच्या निनादात श्रीरामाच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली। रामायणातल्या विविध पात्रांसह इतरही पौराणिक पात्रांचा समावेश असलेल्या 63 चित्ररथांच्या माध्यमातून अकोल्याच्या नागरिकांना रामायणाचं चित्ररूप दर्शन आज घडलं। 29 वर्षांची परंपरा असलेल्या या शोभायात्रेत 45हून अधिक गावांच्या भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या। पिण्याच्या पाण्याच्या वितरण प्रणालीत नागपूर महानगरपालिकेनं केलेल्या सुधारणा संपूर्ण राज्यात राबवता येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। गोधनी इथल्या नागपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचं आज केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे होते। देशातल्या प्रत्येक घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धत सुरू करायला हवी अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली। जगातल्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून येत्या 6 महिन्यात संपूर्ण नागपूरला 24 तास पाणी पुरवलं जाईल असं आश्वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिलं। पुणे शहराच्या आराखड्याबाबत नेमलेल्या 2 समित्यांच्या अहवालात विसंगती असल्यानं त्याची सीआयडी मार्फत चौकशी केली जाईल अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली। हा आराखडा सरकारनं ताब्यात घेतल्यानंतर बापट यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते। गेल्या 7 वर्षांपासून हा आराखडा प्रलंबित आहे। आता नव्या आराखड्यात शाळा, मैदानं, दवाखाने, पार्किंग अशा लोकोपयोगी गोष्टींवर आरक्षण घातलं जाणार नाही असं आश्वासन बापट यांनी दिलं। इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेला यावर्षीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या संस्थेची निवड केल्याचं अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे। या संस्थेद्वारे जनकल्याणासाठीच्या उपग्रहांचं संशोधन आणि निर्मिती केली जाते। जगातल्या अवकाश संशोधन क्षेत्रातल्या 6 अग्रणी संस्थांमध्ये इस्रोचा समावेश होतो। वर्ष 1995 पासून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी कार्यरत व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो। 1 कोटी रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। संस्कृत भाषा ही बहुतांश भारतीय भाषांची जननी आहे। वेद, उपनिषद, महाभारत यामध्ये संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं। 2013-14 आणि 2014-15च्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारांचं आज मुंबईत राजभवन इथं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी 16 जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। संस्कृत भाषा शिकवण्यासाठी मॅक्समुलर भवनसारख्या संस्था शासनानं निर्माण कराव्यात अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली। संस्कृत ही भाषा ज्ञानभाषा आहे। महाराष्ट्रात संस्कृत भाषेला अधिक प्रोत्साहन देण्याचा आमचा विचार असून या भाषेची ओळख विद्यार्थ्यांना झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं।
संस्कृत भाषा ही सामान्य माणसांपर्यंत कशी पोहोचेल आणि नवीन पिढीमध्ये संस्कृत भाषेची रुची कशी निर्माण होईल याकडे आम्ही अधिक लक्ष केंद्रित करू आणि संस्कृत भाषेला नक्कीच चांगले दिवस येतील असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या जोडणीसाठी शासनानं 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. वाशिम इथं मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मनसेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यावेळी पुन्हा एकदा मराठीचा ठसा उमटला आहे. चैतन्य ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेल्या कोर्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. न्यायव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या कोर्ट या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरवण्यात आलं आहे. मला सांगा, सफाई कामगारांनो, आपण सगळे गटारात गुदमरून जीव देऊया या विषयावर त्या दिवशी तुम्ही कुठलं गाणं गायलं होतं का? नाही. असं कुठलं गाणं तुम्ही आधी लिहिलंय का? अजून तरी नाही. म्हणजे असं गाणं तुम्ही लिहू शकाल? तुमच्या हरकत नाही असं गाणं लिहायला? नाही. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट या सिनेमात एका लोककलाकाराच्या आयुष्यातील न्यायालयीन लढा दाखवण्यात आला आहे. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोर्ट सिनेमाला सुवर्ण कमळ घोषित झाला आहे. हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे. अरे पोळले 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 हात त्यांना विस्तवाचे दान रे. विविध देशांमधील चित्रपट महोत्सवांमध्ये कोर्ट सिनेमानं आतापर्यंत 17 पुरस्कारांवर आपलं नाव कोरत नवा विक्रमच प्रस्थापित केला आहे. Death of वासुदेव पवार, age 25, who was a worker under contract with the Bruhan Mumbai Municipal Corporation. अरे रान 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 चला उठू सारे रान रे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा हा पहिलाच सिनेमा. या चित्रपटासाठी त्यांनी जवळजवळ 3 वर्ष कोर्ट आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या घटनांचा अभ्यास करून वास्तववादी कोर्ट जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. नारायण कांबले की अरेस्ट के बारे में बात करनी थी आपसे. आप बता सकते हैं कि किन चार्जेस पे अरेस्ट किया है उन्हें? कोर्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर या चित्रपटाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. थँक्यू व्हेरी. सर्वप्रथम तुम्हाला हा जो सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार तुमच्या चित्रपटाला मिळाला आहे त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. हा जो पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि हे जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा तुम्हा सर्वांची पहिली प्रतिक्रिया काय होती? आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि खूप आनंद झाला. कारण काय अपेक्षित नव्हतं, कधी डिक्लेअर होणार हे माहिती नव्हतं आणि आम्ही सगळे एकमेकांना फोन लावायचा प्रयत्न करत होतो पण सगळे फोन बिझी येत होते. कारण का सगळ्यांना मित्रांचे, फॅमिलीचे, पत्रकारांचे सारखे फोन येत होते. खूप आनंद वाटला आणि काही या लवकरच प्रदर्शित होणार आहे सिनेमा त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त वाटलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आम्हाला खूप अवॉर्ड्स मिळाले होते पण जेव्हा आपल्या देशात ही पावती मिळते तेव्हा वेगळं वाटतं, वेगळा आनंद वाटतो की आपल्या लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं आता एका लेवलवरती असं वाटतं. त्यामुळे खूप आनंद वाटला आणि सगळ्यांची मेहनत जी होती या प्रोजेक्ट मागची. कारण काय हा आमच्यासाठी नुसतं एक सिनेमा किंवा एक कमर्शियल काही व्हेंचर नव्हता. आम्ही ह्याच्यात पुष्कळ नॉन ॲक्टर्स आहेत, नॉन प्रोफेशनल ॲक्टर्स आहेत. मी आणि विवेक गोंबर जे प्रोड्युसरही आहेत, आम्ही दोघं वगळता बाकी सगळे अमॅच्युअर ॲक्टर्स आहेत. आणि त्यामुळे सगळ्यांनी खूप प्रेमाने बनवली होती आणि एका विश्वासाने बनवली होती ही फिल्म. बरं, त्यामुळे नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आनंद अगदी झाला असेल. खूप आनंद. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर म्हणजे विशेषतः श्वास या सिनेमापासून मराठी सिनेमामध्ये अनेक नवीन नवीन प्रकार केले जात आहेत, वेगवेगळ्या कथा हाताळल्या जात आहेत, नवीन नवीन दिग्दर्शक
दिग्दर्शक तयार होत आहेत आणि बरोबर. उत्तमोत्तम ते चित्रपट निर्माण करत आहेत. त्याची प्रेक्षक सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने त्याचा स्वीकार करत आहेत, त्याला प्रतिसादही देत आहेत. तर एक कलाकार म्हणून तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल, हे जे परिवर्तन होत आहे, याबद्दल नेमकं काय वाटतं? खूप छान वाटतं, कारण काय एकतर मराठीत अजून असं स्टारस्ट्रक इंडस्ट्री नाही झालेली आहे. अजूनही कथेला महत्त्व आहे, गोष्टीला महत्त्व आहे, वेगवेगळ्या पात्रांना महत्त्व आहे, स्टिरियोटाइप्स नाही आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा निर्माण होत आहेत. त्यामुळे एक ॲक्टर म्हणून मला खूप कॉन्फिडन्स वाटतो की अरे आपल्याला काहीतरी चांगलं करायला मिळेल, आपल्याला एखादी सकस भूमिका मिळेल ह्याचा विश्वास वाटतो. आणि दिग्दर्शकही खूप वेगवेगळ्या अंगाने सिनेमाकडे बघतात. मला असं वाटतं आपण व्हिज्युअली खूप लिटरेट होतोय वर्ल्ड सिनेमामुळे आणि ह्याच्यामुळे. त्यामुळे दिग्दर्शक एक्सपेरिमेंट्स करतायत. उमेश कुलकर्णी म्हणा, सचिन कुंडलकर म्हणा, रवी जाधव म्हणा, हे सगळे लोक वेगवेगळं काहीतरी करू बघतात, जे आमच्यासाठी कलाकारांसाठी खूप आवश्यक आहे. कारण काय, आम्हाला त्या स्टिरियोटाइप्समध्ये अडकायला आवडत नाही. आम्हाला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात आणि त्या आम्हाला मिळाल्या तर नक्कीच आशादायी वाटतं. म्हणजे काही वर्षांपूर्वी जे अगदी म्हटलं जायचं की मराठी सिनेमा हा एक गावाकडचा टिपिकल तमाशा प्रधान किंवा गावात अडकलेला होता, तो आता खूपच बदलत चालला आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग अगदी. आणि उलट मला वाटतं की हिंदीपेक्षा पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स दिसतात आपल्याला मराठीत आणि वेगवेगळ्या वयोगटातले. त्यामुळे एक ऍक्टर म्हणून मला आहे ना की अरे बापरे आता माझं वय वाढलं तर तुम्ही काय करू, हा प्रश्न नाही पडत. म्हणजे एका पर्टिक्युलरच एक एजच्या हिरोईन्स पाहिजेत असं काही नाहीये. तुमचा प्रोटॅगनिस्ट, तुमचं मुख्य पात्र वेगवेगळ्या वयाचं, वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. ह्याचा मराठीत फार फायदा होतो. बरोबर. आता ज्या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालाय कोर्ट, याच्यातून दिग्दर्शकाने नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केलाय? हा एकंदरीत लीगल सिस्टमवरचा सिनेमा आहे. एक लोकशाहीर असतो जो कार्यक्रम करत असतो जनजागृतीचे, आणि त्याच्यावरती केस दाखल होते सिडिशनची, देशद्रोहाची, आणि त्याच्या अबॅटमेंट फॉर सुसाईडची. म्हणजे त्याचं गाणं ऐकून एक सफाई कामगार आत्महत्येस प्रवृत्त होतो असं सरकारचं म्हणणं असतं. आणि त्या केसबद्दल ही फिल्म आहे. आणि या कोर्ट सेशन्सच्या दरम्यान आपल्याला एक समाजाचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह दिसतात एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे. एक लीगल सिस्टमच्या थ्रू, त्या गोष्टीच्या थ्रू आपल्याला आपला समाज कसा आहे, त्यातल्या वेगवेगळ्या क्लासची लोक कशी आहेत, आणि एक समाजाचा आरसा म्हणून आपण बघू शकतो. ऑब्जेक्टिव्हली बघितलं आहे. काही म्हणजे एखादं पात्र निगेटिव्ह आहे, एखादं पात्र पॉझिटिव्ह आहे असं नसून आपण काय आहोत हे फॅक्च्युअली दाखवलेलं आहे. आणि आपण या सिस्टमचा भाग आहोत. आपण म्हणजे समाज, व्यक्ती, त्याचा त्या सिस्टमवरती काय परिणाम असतो. सिस्टम ही कोणी एक अशी काहीतरी अदृश्य गोष्ट नसते, ती माणसांनी बनवलेली असते. तर माझा या सिस्टमवरती मी काय परिणाम करते, किंवा एखादा दुसरा माणूस त्या सिस्टमवरती काय परिणाम करतो. आणि लीगल सिस्टम तर खूप महत्वाची ठरते, कारण काय एखाद्याचा जन्म आणि मृत्यू आणि त्याचं जीवन सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे मला वाटतं हा सिनेमा एक समाजाचा आरसा म्हणून आपण म्हणूया ह्याला. या सिनेमाचे दिग्दर्शक जे आहेत चैतन्य ताम्हाणे, त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. तर त्यांच्याबरोबर काम करताना एक कलाकार म्हणून तुमचा अनुभव कसा होता? खूपच उत्तम अनुभव होता. कारण काय, मला वाटतं या सिनेमाच्या दरम्यान मी माणूस म्हणून बदलले. आणि मला कुठलीही कलाकृती करताना असं वाटतं की आपल्याला या कलाकृतीमधनं माणूस म्हणून काहीतरी मिळायला पाहिजे, ज्याच्यानी मी एक वेगळी व्यक्ती बनीन, ज्याच्यामुळे माझ्यात ग्रोथ होईल. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली पहिल्यांदा, तेव्हा मला आश्चर्य वाटलं त्या क्लॅरिटीबद्दल, त्या मॅच्युरिटीबद्दल, की इतकी सकस संहिता एका इतक्या लहान मुलाने बनवलेली आहे. म्हणून माझी उत्सुकता वाढली. आणि मी जेव्हा त्याला भेटले, आमच्या खूप ऑडिशन्स झाल्या, खूप वर्कशॉप्स झाले, जवळजवळ 6 महिने आम्ही या प्रोसेसमधनं जात होतो. मी एकदाही त्याला घाई केले नाही की माझं सिलेक्शन झालंय की नाही, असं मी नाही केलं. उलट मी म्हटलं तू हवा तेवढा वेळ घे, मी कितीही ऑडिशन्स देईन, मी कितीही वर्कशॉप्स करेन, कारण की मला तुझ्या स्क्रिप्टवरती विश्वास आहे, मला आवडली आहे तुझी स्क्रिप्ट,
आणि मला तुझं कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की तुझा ठामपणा, तुझा कॉन्फिडन्स हा एवढा आहे आणि तुझा विश्वास आहे त्या स्क्रिप्टवरती. तू असे कॅरेक्टर्स तयार केलेत आणि जे इतके आपण आजूबाजूला बघतो, जे इतकं खरं आहे, वेगवेगळ्या काय म्हणतात ना, एक क्रॉस सेक्शन त्यांनी असं एक चिरलाय समाज, असं मला वाटतं की त्याच्यातनं ते जाऊन बघितलं आहात की काय 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 होतंय. तर त्यामुळे मला खूप मजा येत होती त्या वर्कशॉप्समध्ये. मी कधीही कोर्टात गेलेलो नव्हते आजतागायत आणि त्यामुळे कोर्टाचे सेशन्स जेव्हा अटेंड केले, पब्लिक प्रॉसिक्युटर्स, वकील यांना जेव्हा भेटले, जेव्हा केसेस वाचले, ते लिगल डॉक्युमेंट्स बघितले, तेव्हा आश्चर्य वाटलं. म्हटलं बापरे, किती कठीण आहे, आपण किती सहज जज करतो लोकांना. म्हणजे एकूणच फार खोलवर विचार हो, करून त्यांनी केले. हो, तुमची हो. नेमकी भूमिका या सिनेमात काय? या चित्रपटात मी सरकारी वकीलची भूमिका करते. मी पब्लिक प्रॉसिक्युटर आहे, जी एक तद्दन मिडल क्लासमधनं आलेली आहे, घर, मुलं वगैरे, पण नोकरीही करते, बाय द रूल जाते की हे असं म्हटलं तर म्हणजे असंच व्हायला पाहिजे. आणि खूप अलिप्त आहे ती तिच्या जॉबपासून. पण त्याचा काय परिणाम होतो सिस्टमवरती, एखाद्या माणसावरती, एखाद्या व्यवस्थेवरती, ह्याचं खूप छान म्हणजे काय म्हणतात पर्स्पेक्टिव्ह आहे सिनेमात. आणि मला वाटतं की माझी भूमिका नेगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा दृष्टीने त्यांनी नाही दाखवली, पण त्याचा परिणाम काय होतो लार्जर लेवलवरती हे आपल्याला कळतं. म्हणजे आपण मिडल क्लासमध्ये आपण असं बघतो की आपण झापड लावून आपली कामं करतो की मला एवढं सांगितलं तर मी एवढं करणार असं, पण त्याचे परिणाम काय असतात याचा आपल्याला अनेकदा अंदाज येत नाही. आपण एखादा अगदी काय ढोबळ कमेंट करून जातो कुठल्या समाजावरती, कोणावरती, हे असेच बोलतात किंवा हे असंच करतात, पण त्याचा खूप दूरगामी परिणाम असतो व्यवस्थेवरती, लोकांवरती, समाजावरती, जे आपण खूप इग्नोर करतो असं वाटतं. परंतु मग ही सगळी जी प्रोसेस तुमची चालू होती, तुम्ही आता 6-6 महिने वर्कशॉप केले, स्क्रिप्टवर काम केलं, प्रत्यक्ष चित्रीकरण केलं असेल, तर ही सगळी प्रोसेस चालू असताना या चित्रपटाला एवढं मोठं यश मिळेल, राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असं वाटलं होतं? खरं सांगायचं तर नव्हतं वाटलं, किंवा अशी ही गोष्टच मनात नाही आली खरं सांगायचं तर. कारण काय, आम्ही इतके त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो. आमचं दिवसभर शूटिंग चालायचं, 30-30, 40-40 टेक व्हायचे त्या स्क्रिप्टमध्ये. इतकं डिटेलिंग होतं सगळ्या गोष्टीचं. त्यामुळे हा वेळ करायला विचार नव्हता. पण एवढं माहित होतं की ही अत्यंत महत्त्वाची स्क्रिप्ट आहे, अत्यंत प्रेमाने बनवलेली आहे, पॅशनेटली बनवलेली, एक विश्वासाने. मला वाटतं त्याचमुळे केवळ राष्ट्रीय पुरस्कारच नाही तर एकूण आंतरराष्ट्रीय असे 17 पुरस्कार याला मिळालेले आहेत. तर त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि या चित्रपटाला असंच यश मिळेल आणि तुमचे जे आगामी प्रोजेक्ट्स असतील त्याला सुद्धा असंच यश मिळो अशी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपली आशा करतो. आणि आज आपण इथे आलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू सुहास, थँक्यू. आता वळूयात उर्वरित बातम्यांकडे. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळवत नवा इतिहास रचला आहे. हे स्थान मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. या क्रमवारीत स्पेनची खेळाडू कॅरोलिना मारिन सायनाच्या पुढे होती. मात्र आज इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना पराभूत झाल्यानं जागतिक क्रमवारीत तिची घसरण झाली. यामुळे सायना पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर दुसरीकडे याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायनानं जपानच्या यू हशिमोतोला हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिनं या स्पर्धेत हशिमोतोचा 21-15, 21-11 असा पराभव केला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या मेलबर्न इथं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजता सामना सुरू होईल. ऑस्ट्रेलियानं 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे. न्यूझीलंडला मात्र अद्याप एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आलेलं नाही. दरम्यान या सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कनं जाहीर केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र क्लार्क यापुढेही संघाचं प्रतिनिधित्व करेल. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात सर्वात जास्त तापमान मालेगाव इथं 41.5 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. अहमदनगर इथं किमान म्हणजे 16.8 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 26, नागपूर 40 आणि 20, पुणे 38 आणि 21, औरंगाबाद 38 आणि 22,
नाशिक 38 आणि 21, कोल्हापूर 36 आणि 24, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 40 आणि 24 आणि अमरावती 38.2 आणि 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून यादव आणि भूषण यांच्यासह चौघांची हकालपट्टी. बैठकीत मोठा गदारोळ. कार्यकारिणीच्या बैठकीत लोकशाहीची हत्या झाल्याचा पदच्युत नेत्यांचा आरोप. मेधा पाटकरांचाही राजीनामा. भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह IRNSSचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण. रामनवमी निमित्त देशभरात रामजन्मोत्सव साजरा. शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक क्रमवारीत अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालची इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उद्या ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आमने सामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.